सभा म्हटल्यानंतर कसं होतं की आम्ही व्यासपीठावरती असतो, तुम्ही खाली असता, आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलून मोकळं होतो, तुम्ही आपले गपगुमान ऐकता आणि निघून जाता. आता मी तुमचं ऐकायला आलो, कारण आजपर्यंत तुम्ही आमचं खूप ऐकलं पण तुमचं कोणीच ऐकत नाही. ठीक आहे, मी मुख्यमंत्री होतो, माझ्या मनातही नव्हतं, पण तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं माझं जे एक कर्तव्य होतं ते म्हणजे जी मागणी मी अनेक वर्षांपासून करत होतो, याच्यासाठी आपल्याला कल्पना आहे, त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते, आपले पवारसाहेब केंद्रात कृषी मंत्री होते आणि नेता की जाता अशा मोठ्या सभा आपण घेतल्या होत्या. माझ्या आठवणीमध्ये पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कर्जमाफी ही आपण घेतलेल्या सभांमुळे झाली आणि ती देशातल्या सर्व शेतकऱ्यांना. आणि नंतर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, माझ्या मनात हे झालं की आपण बोलत आलो, मागणी करत आलो, आता मी स्वतः बसलोय ना, मग आता तू कर. कोणी माझ्याकडे मागितलं नव्हतं, मी कोणतीही समिती नेमली होती, ना परदेशी समिती ना स्वदेशी समिती, ना कसला अभ्यास केला ना काही केलं. माझ्यावरती जे अनेक जण टीका करतात आणि ते खरं आहे, मला शेतीचं काय कळतं नाही, काहीही कळत नाही, पण मला शेतकरी कळतो, शेतकऱ्याचं हृदय कळतं आणि शेतकऱ्याचं आयुष्य कळतं. म्हणून मी एक कर्तव्य बजावलं आणि 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज मी तुम्हाला मुक्त केलं होतं. मिळाली होती की नव्हती? कारण इकडे चॅनलवाले जसं तुम्ही आता पॅकेज मिळालं नाही सांगता, तसं आपल्या काळाची कर्जमुक्ती मिळाली होती की नाही ती. त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्या बाबतीत एक थोडासा घोळ नक्की झाला, कारण करोना आला. करोना आला, आपण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केली, ती द्यायला सुरुवात केली आणि या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि डोक्यावर बसले.